हॅलो, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण शेंगा फ्राय कसे करायचे ते पाहणार आहोत. त्याकरता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे आहे. करायला अगदी सोपे आणि खूप छान लागतात चवीला. एकदा ट्राय करून बघा. जास्त मसालेही लागत नाही. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्यात 1 चमचा जिरे मोहरी घालून घ्यायचे आहे. जिरे मोहरी छान तडतडून द्यायचे. आता 7 ते 8 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. लसूणही व्यवस्थित आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. लसूण लाल झाल्यानंतर 1 चिमूट आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे. आता 2 शेंगा मी धुवून स्वच्छ चिरून घेतलेल्या आहेत. त्याचे सालही काढलेले आहेत, जे कडक होते ते. आता हे व्यवस्थित आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी बेसिक मसाले घालायचे ह्याच्यात. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. ह्यात काही लोक मुगाची डाळ घालतात किंवा दाण्याचा कूट घालतात. मी एकदम बेसिक ठेवलेलं आहे हे. ह्यात अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगा छान शिजतात. आणि झाकण ठेवायचं आहे. एक 5 ते 6 मिनटामध्ये शेंगा शिजतात लगेच. एक 2 ते 3 मिनटानंतर मी झाकण काढून एकदा हलवून घेतलं आहे. परत 2 ते 3 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून एकदा हलवून चेक करून घ्यायचे आहेत शेंगा शिजल्यात का. शेंगा शिजल्यात का हे कसे कळतात, तर त्याला वरून दाबल्यानंतर त्याची बी बाहेर येते, म्हणजे आपल्या शेंगा परफेक्ट शिजलेल्या आहेत. ह्यावर आपल्याला गार्निशिंग करता थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली शेंगा फ्राय तयार आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.